नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, आपण पारनेर तालुक्यात आलेलो होतो। तर याच पारनेर तालुक्यामध्ये अजून एक खूप प्रसिद्ध असं जगप्रसिद्ध असं मंदिर आहे मित्रांनो। तर त्या मंदिराला आता मी भेट द्यायला आलेलो आहे। तुम्हा सर्वांना माहितीच असेल की पारनेर तालुक्यामध्ये निगोजा गावामध्ये खूप सुंदर असं देवीचं मंदिर आहे, म्हणजेच मळगंगा देवीचं मंदिर आहे। आणि त्याच ठिकाणी जगप्रसिद्ध रांजण खळगे हा एक पॉइंट आहे, टुरिस्ट पॉइंट। तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण तो पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत, त्यामुळे आजच्या ब्लॉग वरती शेवटपर्यंत कंटिन्यू राहा, कारण तुम्हाला पण या ब्लॉग मध्ये जगप्रसिद्ध निगोजचे रांजण खळगे मी या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। तर चला आजचा हा ब्लॉग सुरू करूयात। मित्रांनो, फायनली पोहोचलोय। जसं की तुम्ही बघताय, कुंडमाऊली मळगंगा या देवीच्या मंदिरामध्ये आज आपण भेट देण्यासाठी आलोय। आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला संपूर्ण या ठिकाणचा परिसर, तसेच जगप्रसिद्ध रांजण खळगे जे की निगोजा गावामध्ये आहेत। तर कुकडी नदीच्या तीरावरती हे मंदिर बसलेले मित्रांनो, आणि या मंदिराच्या प्रवाहामध्ये काही दगडी गोटे फिरत फिरत येऊन या ठिकाणी जे काही ते नदीचं पात्र आहे ना, त्याच्यामध्ये पॉट होल निर्माण झालेले, तर तेच मी तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे। मंदिरातनं दर्शन घेऊन आता मी आलो मित्रांनो बाहेर, आणि तुम्हाला या ठिकाणाची जी काही पॉट्स आहेत ना, ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे। तर हे पहा, मागा हा पूर्ण असा सस्पेन्शन ब्रिज आहे, आणि या ब्रिजवर तुम्हाला आता जायला भीती वाटते, कारण तो कितपत म्हणजे सेफ आहे नाही सांगू शकत, पण बरीचशी लोक जातात ते, तरी पण या ठिकाणावरनं पण आपल्याला दिसते पाहिजे। पहा तुम्ही माझ्या मागं पाहताय ना, पूर्ण पॉट्स होली ती निगोजा या गावामध्ये ही संपूर्ण चित्र तुम्हाला पाहायला मिळेल। तर डेअरिंग करून आता मी चाललोय मित्रांनो इथल्या सस्पेन्शन ब्रिजवरती। जस्ट आत्ताच आपण देवीचं दर्शन घेतलंय, मळगंगा देवीचं, आणि आता मी तो तुम्हाला दाखवला ना एक सिनेमॅटिक सीन इथल्या सस्पेन्शन ब्रिजचा, तर त्या सस्पेन्शन ब्रिजवरती आता मी चाललोय। डेअरिंग तर नाही होते, पण तरी तुमच्यासाठी जाणार आणि बघणार, तिथला पण अनुभव घेणार। आणि मित्रांनो, नगरच्या जवळपास तुम्ही राहत असाल किंवा पुण्याचे जर तुम्ही रहिवासी असाल ना, या ठिकाणाला नक्की भेट द्या मित्रांनो। खूप निसर्गरम्य हे ठिकाण आहे। संध्याकाळच्या गोल्डन आवर्स मध्ये जर तुम्ही आलात ना, तर या ठिकाणचा जो काही नजारा असतो तो खूप एकदम एक्स्ट्रीम लेवलचा असतो। तर एकदा जर आलात कधी तर या ठिकाणाला नक्की भेट द्या। तर इथले काही नमुने आहेत, बळच या पुलावरती उड्या मारतात, ज्यामुळे हा पुलाचा टाकाटाका हालतोय। जर कधी तुटला ना नीट खाली, आणि चारण्याची कोंबडी मारण्याचा मसाला होणार आहे, बरोबर गेलं का? कृपया या ठिकाणी जर आलात ना मित्रांनो, अशी मस्ती करू नका, जीवावर बेतू शकते। हा महत्त्वाचा मुद्दा होता म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला। असं झुलत्या पुलाची मजा तर घेतली, आता जाऊयात खाली खळग्यांकडे। पॉट्स होल जे मी तुम्हाला बोललो होतो, मराठीमध्ये त्याला रांजण खळगे म्हणतात।
आणि इंग्रजीमध्ये त्याला पॉटसोल म्हणतात. तर आता आपण तिकडे जाऊयात. मित्रांनो, गोल गरगरीत असे रांजणं तयार झालेली या नदीच्या पात्रामध्ये तुम्ही पाहू शकता. पण काही येणारे जे काही पर्यटक असतात ना, त्यांनी या ठिकाणी खूप सारा कचरा केलेला आहे मित्रांनो. तर त्यामुळे कुठंतरी याचं सौंदर्य थोडंसं कमी होतं असं मला वाटतंय. आता हा पाहू शकता किती मोठा रांजण खळगा तयार झाला या ठिकाणी. असे खूप सारे अनगिनत रांजण खळगे या ठिकाणी तयार झालेले आहेत. हे पहा, ज्यावेळेस पावसाळा असतो ना जोरदार, नदीला पाणी वाढतं, नदीचा प्रवाह खूप तेज होतो आणि त्या तेज प्रवाहामध्ये खूप सारे दगड धोंडे वाहत येतात आणि अशा पद्धतीने ते एखाद्या ठिकाणी गोल गरगर गरगर फिरून या दगडाला कापून हे असे रांजण खळगे तयार होतात. असं म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे वाचलेलं पण आहे आणि ऐकलेलं पण आहे. तर हे पहा, या ठिकाणचा एक सीन दाखवतो तुम्हाला मी. हा सीन बघा तुम्ही मित्रांनो. हे पहा, पूर्ण दगड अख्खा कोरला गेलाय, म्हणजे त्या ठिकाणी होल झाले आणि होलमधनं तुम्ही इकडनं पलीकडे जाऊ शकता. म्हणजे पूर्ण ते एकदम एक्स्ट्रीम लेवलचा कोरला गेलाय तो दगड. तर निसर्गाची ही म्हणजे एक म्हणताना एक निसर्गाची एक कलाच म्हणता येईल आपल्याला या ठिकाणाला. हे पहा, आता हा पॉट पहा तुम्ही. याच्यामध्ये मी अख्खाच्या अख्खा उभा राहील एवढा खोल आहे हा पॉट. मी तुम्हाला पाहिजे तर त्यात उतरून, भीती वाटते थोडी उतरायची, पण तरी मी तुम्हाला उतरून दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल मित्रांनो. तर हे पहा, याच्यात जर मी उतरलो ना, एकच मिनिट तुम्हाला उतरून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पहा, मी संपूर्ण उतरलोय मित्रांनो याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकत असाल ना, संपूर्ण उतरलोय मी याच्यामध्ये. तर इतका हा खोल आहे आणि असे खूप सारे रांजण खळगे त्या ठिकाणी बघू शकतात तुम्ही. कुकडी नदीच्या तीरावरती हे सुंदर असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं. हे पहा. तर चला आता इकडनं परत वरती जातो. असे खूप सारे रांजण खळगे आहेत. प्रत्येक खळग्यात जर उतरत बसलो ना तर दिवस पण नाही पुरणार आणि रात्र पण नाही पुरणार. निरहा पाणी या ठिकाणचं तुम्ही बघू शकता, एकदम स्वच्छ सुंदर पाणी आहे. हे पहा, हे पहा. तुमच्यासाठी खूप मोठं धाडस करतोय मित्रांनो मी. या ठिकाणी असं फिरतोय, एखादा जरी दगड जातो, हे पहा, पाय घसरतोय मित्रांनो अक्षरशः. म्हणजे विचार करा, आत्ताच्या या काळामध्ये जर पाय घसरतोय तर पावसाळ्यात या ठिकाणी किती शेवाळ जमत असेल. तर पावसाळ्यात या ठिकाणी उतरण्याचं अजिबात धाडस करू नका मित्रांनो. खूप खतरनाक असू शकतं ते. फायनली मित्रांनो मंदिरातनं बाहेर आलो, दर्शन घेतलं, तिथले रांजण खळगे वगैरे सगळं काही तुम्हाला मी दाखवलं आजच्या ब्लॉगमध्ये. आय होप तो तुम्हाला आवडला असेल. जर आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे जे येणारे लेटेस्ट ब्लॉग्स असतात त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर चला मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय आणि गुड नाईट.